नमस्कार. तुमचं ब्रेकिंग महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. राज्यात मागच्या 15 दिवसापासून जोरदार अतिवृष्टी ही विविध भागांमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. राज्यामध्ये साधारण 60 लाख हेक्टर इतकं नुकसान मागच्या 2 महिन्यांमध्ये झाल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आज म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी मदत देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस ही माहिती दिली की राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर म्हणजे दिवाळीपूर्वीच मदत ही देऊ, त्याच वेळेस त्यांनी असंही सांगितलं की ई-केवायसीची जी काही अट होती ती आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि फार्मर आयडी म्हणजे ज्याला ॲग्रीस्टॅगची नोंदणी आणि त्यातनं मिळणारा फार्मर आयडी हे आता मदतीसाठी बंधनकारक असणार आहे. मग नेमका याचा फायदा तोटा शेतकऱ्यांना काय होणार आहे? राज्यामध्ये किती शेतकऱ्यांनी फार्मर आयडी हे काढलेले आहेत आणि ओला दुष्काळाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले, त्यामध्ये कोणत्या सवलती ह्या देण्यात येणार आहेत? त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांना खरंच दिवाळीपर्यंत ही अतिवृष्टीची मदत मिळणार का, या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या हे सोप्या पद्धतीनं करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 30 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच विविध खात्याचे मंत्री हे उपस्थित होते. यामध्ये राज्यातील अतिवृष्टीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाले याच्याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. ते बोलताना असे म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीची अपेक्षा आहे, प्रतीक्षा आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकार सगळा अहवाल पुढच्या 2 ते 3 दिवसात प्राप्त करेल. म्हणजेच जो काही आढावा पंचनामे घेणं सुरू आहेत त्याची माहिती एकत्र केली जाईल आणि पुढच्या 2-3 दिवसानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ही राज्य सरकार करेल, मदतीची घोषणा करेल. अशा पद्धतीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या. की आता पुढच्या 2-3 दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू. त्यावेळी त्यांनी असंही सांगितलं की राज्यातील जवळपास 60 लाख हेक्टर क्षेत्र हे मागच्या 2 महिन्यामध्ये बाधित झालेलं आहे. त्यानंतर राज्य सरकारनं ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टीनं नुकसान झालेलं होतं त्यासाठी 2150 कोटी रुपयांची तरतूद ही आधीच केलेली आहे. त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्यानुसार मदत ही वाटप सुरू असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. दुसरीकडे त्यांनी असंही सांगितलं की सप्टेंबरमधली जी काही मदत आहे ती शेतकऱ्यांना देण्यासाठी जास्तीत जास्त दिवाळी पूर्वीच ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. याबद्दल बोलताना त्यांनी असंही सांगितलं की ई-केवायसीची जी काही अट आहे ती राज्य सरकार आता शिथिल करणार आहे आणि त्यासोबतच फार्मर आयडीची अट ही घालण्यात आलेली आहे. म्हणजेच शेतकरी ओळखपत्र जे आहे किंवा ॲग्रीस्टॅगची नोंदणी जी आहे ती आवश्यक असणार आहे, त्याशिवाय मदत ही मिळणार नाही. अशा प्रकारचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केवायसीची जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीटॅगच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ॲग्रीस्टॅगची नोंदणी म्हणजे नेमकं काय? तर शेतकऱ्यांना ओळख क्रमांकपत्र काढणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी हे कृषीपत्र किंवा शेतकरी ओळखपत्र हे जर का नसेल तर शेतकऱ्यांना त्या विविध योजनांचा लाभ हा मिळत नाही. ॲग्रीस्टॅगच्या अंतर्गत हे फार्मर युनिक आयडी जे आहे किंवा ज्याला शेतकरी ओळखपत्र असं म्हणतात ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं त्यानुसारच ज्यांची नोंदणी ॲग्रीस्टॅगमध्ये झालेली आहे अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. आता जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये साधारणतः 1,72,00,000 हे शेतकरी या ॲग्रीस्टॅगच्या अंतर्गत येऊ शकतात किंवा ते पात्र आहेत. परंतु यामध्ये
मोठ्या प्रमाणात अशी शक्यता आहे की साधारण 20-25 लाख शेतकरी हे विविध कारणांमुळे ॲग्रीस्टॅकमध्ये सहभागी होणार नाहीयेत, अशी एक शक्यता वर्तवली जाते. आणि त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात या ॲग्रीस्टॅकपासून वंचित राहिलेले किंवा शेतकरी ओळखपत्रापासून वंचित राहिलेले शेतकरी मोठे आहेत. पण आत्तापर्यंत जर का राज्यामध्ये बघायचं झालं की किती शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केलेली आहे, तर कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आत्ताच्या तारखेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत 1,18,00,000 शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र क्रमांक पत्र हे काढलेले आहेत किंवा त्याची नोंदणीही केलेली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तर मदत मिळू शकणार आहे. परंतु त्याच्यावरचे जे काही शेतकरी आहेत तर साधारणतः त्यांची संख्यासुद्धा 20-25 लाख असणार आहे. कारण की राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापही शेतकरी ओळखपत्र ही काढलेली नाहीयेत आणि शेतकरी ओळखपत्र काढलेली नसल्यामुळे त्यांना आता अतिवृष्टीचं जे काही अनुदान आहे त्यापासून वंचित राहावं लागू शकतं. राज्य सरकार अनुदानाचं वाटप करत असताना एक प्रक्रिया आपल्याकडे राबवत होतं. आपल्याला माहीत होतं की ई-KYC त्याच्यासाठी बंधनकारक करण्यात आलेली होती. परंतु आता त्यामध्ये ती अट जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे. हे ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत काढण्यात आलेलं शेतकरी ओळख क्रमांक पत्र म्हणजे ज्याला फार्मर आयडी म्हणतात ते महत्त्वाचं असणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, हे शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यावं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी अशीही केली जाते की ओला दुष्काळ त्यांनी लवकरात लवकर जाहीर करावा. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते. ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतलाय की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता याला हे म्हणजे दुष्काळात ज्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. राज्यात ज्या काही टंचाईच्या काळात उपाययोजना आणि सवलती ह्या अंमलात आणल्या जातात त्याच आत्तासुद्धा अंमलात आणल्या जातील. परंतु त्यासाठी ओला दुष्काळ हा शब्दप्रयोग केला जाणार नाही किंवा ओला दुष्काळ जाहीर केला जाणार नाही. परंतु त्या सवलती सगळ्या काही शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना दिल्या जातील. त्यासोबतच राज्यातील ज्यांचं शेत खरडून गेलेलं आहे, शेती पिकं पाण्यात आहेत, घरं पडलेली आहेत किंवा पशुधन दगावलेलं आहे, वाहून गेलेलं आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल, अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वी म्हणजे नेमकी कधी मदत मिळते याची प्रतीक्षा लागलेली आहे. कारण की राज्य सरकारनं असंही किंवा मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की पुढच्या आठवड्यापासूनच याची जी काही मदत आहे ती वाटपास सुरू करण्यात येईल. दुसरीकडनं केंद्र सरकारच्या माध्यमातून NDRFच्या प्रमाणे जी काही मदत मिळणार आहे ती सुद्धा भरीव मदत राज्य सरकारला मिळणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. त्यासाठी लवकरच नुकसानीचा जो काही आढावा आहे तो घेतला जाईल, त्याची आकडेवारी एकत्र केली जाईल आणि त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल, अशा पद्धतीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे. केंद्राला प्रस्ताव होईल, केंद्रातनं पैसे मिळतील, पण त्याकरता आपण अडलेलो नाही. आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिइम्बर्स होईल. त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव पाठवता येतो, वारंवार पाठवता येत नाही. त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील. काही गोष्टी अशाही निघतील की ज्या केंद्राच्या निकषातच बसणार नाहीत, NDRFच्या निकषात बसणार नाहीत, अशा काही गोष्टी असतील. उदाहरणादाखल विहीर खचून गेली तर NDRFच्या निकषात नाही, पण त्यालाही आपण NDRFच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू. एकूणच काय तर आता राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही अतिवृष्टीची मदत किंवा अनुदान हे दिलं जाईल, अशा पद्धतीचे संकेत मिळू लागलेले आहेत. अर्थात राज्य सरकार पुढच्या आठवड्यात याबद्दलची घोषणा करेल, अशी माहिती ही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे. परंतु नेमकी घोषणा काय केली जाते, शेतकऱ्यांना खरंच तेवढा निधी दिला जातोय का, आणि महत्त्वाचं म्हणजे ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत जे काही फार्मर आयडी काढण्यात आलेले आहेत ते बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यातील बहुतांश शेतकरी हे बाधित असूनही या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत, हेही तेवढंच खरं आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय? राज्य सरकार खरंच दिवाळीपूर्वी मदत देईल का? मुख्यमंत्री शब्द पाळतील का? आणि त्यासोबतच या अटीचा किंवा नियमांचा शेतकऱ्यांना काही फटका बसेल का? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करून सांगा. तुम्ही अजूनही ब्रेकिंग महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही